राज्य डिफेन्स करिअर अकॅडमी महाराष्ट्रातील युवक युवतींना सैन्यात अधिकारी, इंजिनियर, पायलट, डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी। खड्डेमुक्त मुंबईसाठी महानगरपालिकेने सर्व रस्ते सिमेंट काँक्रीकरणाने बांधण्याचा निर्णय घेतलाय। या अंतर्गत शहर उपनगरातील रस्त्यांची बहुतांश कामे सुरू झालेली असली तरी मात्र अनेक ठिकाणी रस्त्यांना भोगा जाऊन निकृष्ट कामांच्या तक्रारी झालेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवरती पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारावरती कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत। रत्नागिरीमधील जिंदाल कंपनीमध्ये वायुगळती झालेली आहे। याचा त्रास जयगड येथील नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना वायुगळतीचा त्रास झालाय। मुलांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झाल्याने तत्काळ उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। 35 ते 40 विद्यार्थ्यांना त्रास झालेला आहे। काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तर खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असतानाच गॅस लिकेज झाल्याचा संशय आहे। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। पेनाचं टोपण तोंडामध्ये अडकल्याने मृत्यू झालेला आहे। धुळ्याच्या निमखेडी गावातील धक्कादायक घटना समोर आली आहे। पहिलीमध्ये शिकणाऱ्या 7 वर्षीय अर्चना खैरनारचा मृत्यू झालाय। लखनौच्या क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचं दाखवून महिलेची फसवणूक करण्यात आली आहे। दहिसर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। या गुंडांनी लखनौच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं भासवून दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका महिलेला बोलावलं आणि सांगितलं की तिच्या नावानं नोंदणीकृत सिम कार्ड सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात येतोय, त्यामुळे तुमच्या विरुद्ध FIR नोंदवला जाऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला अटक केली जाईल। आणि त्यामुळे महिला घाबरली आणि गुंडांनी भीतीचा फायदा घेत अटक टाळण्याच्या नावाखाली UPIच्या माध्यमातून महिलेच्या खात्यातून 88,000 रुपये ट्रान्सफर केलेत। पैसे हस्तांतरित केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं महिलेला वाटलं आणि त्यानंतर महिलेनं तात्काळ दहिसर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन गुन्हा दाखल केलाय। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या 14 वर्षापासून रखडलेलं आहे। कोकणच्या विकासाचा मार्ग म्हणून पाहिला जाणाऱ्या या रस्त्याचं काम बहुतांश पूर्ण झालं असलं तरी मात्र महामार्गावरील उड्डाणपुलांची कामं अर्धवट तर बायपासची कामं पूर्णपणे ठप्प आहेत। माणगाव आणि इंदापूर शहरातील बाजारपेठ आणि अरुंद रस्ता तर चौपदरीकरणामुळे बाजारपेठेचे होणारे विस्थापन हा मुद्दा लक्षात घेऊन इंदापूर आणि माणगाव या ठिकाणी बायपास रस्ता तयार करण्याचं नियोजन करण्यात आलंय, पण येथील काम गेल्या 3 ते 4 वर्षापासून ठप्प आहे। पिंपरी चिंचवड शहराचे आराध्य दैवत श्रीमंत महासाधू श्री मोरया भूसावी महाराज संजीवन समाधी सोहळा 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये चिंचवड येथे साजरा होणार आहे। आणि याच निमित्तानं चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीनं धार्मिक कार्यक्रम आणि उपशास्त्रीय आणि संगम संगीत तसंच व्याख्यान, आरोग्य आणि रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। 800 वर्षापूर्वी महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी बिल्लापुरी म्हणजेच आताचे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे ब्रह्मविद्याशास्त्राचं निरूपण होतंय आणि तो दिवस संपूर्ण मानवजीवाकरता त्याचबरोबर महानुभवियाकरता महत्त्वपूर्ण दिवस असल्यानं दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षापूर्वी येथील श्रीकृष्ण मंदिर येथे पदस्पर्श पावन दिन साजरा करण्यात आला। यावेळी मंगलस्नान, भगवद्गीता पारायण आणि महाप्रसाद यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंगोली नांदेड महामार्गावरती कार उलटली आहे। माय लेकीचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। हिंगोली नांदेड महामार्गावरील कळमनुरी शहराजवळ कार उलटून माय लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना हिंगोली येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। अपघात इतका जोराचा होता की गाडीचा पूर्णपणे चिंदामिंदा झालाय।
बीडनंतर आता नांदेडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये बनावट औषध पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आलाय। औषध विभागाने केलेल्या तपासणीच्या अहवालामध्ये नांदेडमध्येही बनावट गोळ्यांचा साठा आढळलेला आहे। आता या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। 1,28,000 गोळ्या औषध विभागाने प्रतिबंधित केलेल्या आहेत। विशेष म्हणजे नांदेड रुग्णालयामध्ये दुसऱ्यांदा हा प्रकार घडलेला असून यापूर्वी ऑगस्ट महिन्यात देखील बनावट गोळ्यांचा साठा आढळलेला होता। एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेकडून देशभरामध्ये विविध ठिकाणी छापेमारी सध्या सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी अशा प्रकारची कारवाई गुरुवारी करण्यात आली। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे। सातारा परिसरातील एका मद्रसामधून 22 वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आलं। काही दिवसांपूर्वी विविध भागांमध्ये अशीच कारवाई करण्यात आली होती। त्यातील एक संशयिताच्या संपर्कात आल्याने या युवकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मध्यरात्री 2:30च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून सदरील युवकाला एटीएस कार्यालयामध्ये चौकशीसाठी नेण्यात आलं।